चंद्रा पटेल, आपका अपना पटेल, यत्र तत्र सर्वत्र। द मैजिक मैन एन चंद्रा फेसबुक पेज और यूट्यूब चैनल द मैजिक मैन एन चंद्रा। नमस्ते मित्रांनो, विश्वविक्रम प्राप्त द मॅजिक मॅन एन चंद्रा फाउंडेशन, त्याचप्रमाणे गजर माय मराठीच्या या दोन्ही परिवारातर्फे मी बी के पाटील नंदुरबारून आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला कल्पना आहेच, दर रविवारी रात्री 9 वाजता प्राजक्त संध्या या कार्यक्रमामध्ये आपल्या विश्वातील मराठी रचनाकार, गझलकार, कवी या मंचावर उपस्थित राहून आपली रचना सादर करत असतात. मित्रांनो, आज देखील आपल्या या मंचावर अतिशय नामांकित मराठी रचनाकार, कवी, गझलकार या मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं आपण मंचातर्फे स्वागत करूया. माझ्यासोबत उपस्थित आहेत मंचावर जयश्री क्षेत्री मॅडम, मी त्यांच्या मंचातर्फे स्वागत करतो. माझ्यासोबत उपस्थित आहेत समीर विद्यासागर सर, त्यांचं मी मंचातर्फे स्वागत करतो. माझ्यासोबत मंचावर उपस्थित आहेत अल्पना देशमुख मॅडम, त्यांचं मी मंचातर्फे स्वागत करतो. माझ्यासोबत उपस्थित आहेत अजय अनंत जोशी सर, त्यांचे मी मंचातर्फे स्वागत करतो. माझ्यासोबत उपस्थित आहेत उत्तरा अकोलकर मॅडम, त्यांचे मी मंचातर्फे स्वागत करतो. आणि आजचं जे सूत्रसंचालन करत आहे ते माझ्यासोबत उपस्थित आहेत अश्विनी जगताप मॅडम, त्यांचे मी मंचातर्फे स्वागत करतो. सर्व कवी, गझलकार, रचनाकार मित्रांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे स्वागत करतो की माझ्या प्रेक्षकांचं, की ते या कार्यक्रमात उपस्थित राहून आपल्या कवी, रचनाकार, गझलकार यांना अतिशय चांगल्या प्रकारे कमेंट्सद्वारे दाद देत असतात. त्यांचे मी आज स्वागत करतो. मित्रांनो, आपला सर्व परिचय आपल्या सूत्रसंचालिका, मुख्य सूत्रसंचालिका अश्विनी जगताप मॅडम आपल्याला करून देतीलच. त्यांचा अर्थ परिचय त्यांनी मला पाठवला आहे, तो असा आहे. त्यांचं नाव आहे अश्विनी जगताप. त्या MA-BEd आहेत. संस्कृत आणि मराठी या विषयामध्ये ते शिकवतात. त्यांना लहानपणापासून काव्य लेखनाची आवड होती. 3 वर्षापूर्वीपर्यंत मुक्त छंदात त्यांनी काव्य लेखन केलं आहे आणि 3 वर्षापासून छंद आणि नृत्य यांचा अभ्यास चालू आहे. छंदोबद्ध कविता आणि गझल लेखनाचा ते प्रयत्न करतात. त्यांचे 3 प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित झालेत आजपर्यंत. त्यात महाराष्ट्रातील महिलांचा एक गझल संग्रह प्रकाशित आहे. त्यात त्यांनी लिहिलेल्या गझलेचा समावेश आहे. या व्यतिरिक्त त्यांनी लिरिक लेखनाची आवड असून त्यांनी 25 पेक्षा अधिक लेख वृत्तपत्रामध्ये त्यांनी लिहिलेले आहेत. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राने त्यांचे काव्य वाचनाचे कार्यक्रम, त्याचप्रमाणे संस्कृतमधील अनेक विषयांवर भाषणे प्रसारित झाली आणि त्यांनी अनेक गझल आणि काव्य याच्यामध्ये त्यांनी अनेक प्रकारे सूत्रसंचालन देखील केलेले आहे. आपल्या कार्यक्रमाचं आपल्या मंचावर येऊन त्यांनी सूत्रसंचालन यापूर्वी पण केलेलं आहे. त्यांचे मी मंचातर्फे स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी आपल्या सूत्रसंचालनाने सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो. अश्विनी मॅडम. धन्यवाद सर. सर्वांना माझा नमस्कार. मी अश्विनी जगताप, द मॅजिक मॅन एन चंद्रा या पटलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. मैफिलीला सुरुवात करण्यापूर्वी मला या पटलावरती सूत्रसंचालन करण्याची संधी दिली, त्यासाठी आयोजक नरेशचंद्र जोशी यांचे मी आभार मानते. हे पटल उत्तर भारतामध्ये हिंदी कवितांसाठी कार्यरत आहे. तिथे अनेक वर्ष काम केल्यानंतर नरेशचंद्र जोशी हे मराठी असल्याने हिंदीत काम केल्यावर त्यांनी आपला मोर्चा मराठीकडे वळवलाय आणि मराठी कवयित्रींसाठी महाराष्ट्रातील हा प्लॅटफॉर्म त्यांनी उपलब्ध करून दिलाय. मला वाटतं गेले 1.5 वर्ष इथे महाराष्ट्रातील अनेक कवी कवयित्रींनी आपल्या कविता सादर केलेल्या आहेत, गझल सादर केलेल्या आहेत. अशा या मोठ्या प्रमाणात जिथे मोठा प्लॅटफॉर्म आहे, जिथे अनेक कवी कवयित्रींनी कविता सादर केल्या. मी सुद्धा इथे आधी कविता, हिंदी मराठी दोन्ही ह्याच्यामध्ये कविता आणि गझलसाठी येऊन गेले आणि आज प्रथमतः सूत्रसंचालक म्हणून इथे आलीये. तर आपल्या सर्वांचं मी स्वागत करते आणि पटलावरतील सगळे आयोजक आहेत त्यांना धन्यवाद देते की मला इथे हे सूत्रसंचालन करण्याची संधी दिली. सर्वांचं खूप खूप स्वागत. आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण सुरुवातीला समीर विद्यासागर यांच्यापासून करूया. समीर विद्यासागर हे
MSc मायक्रो बायोलॉजिस्ट आहेत. नाशिक येथे ते कार्यरत आहेत. अनेक दिवाळी अंकातून त्यांचे कविता आणि लेख कथा प्रसिद्ध झालेल्या आहेत. आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरती त्यांनी अनेक कवितांचं आणि कथांचं प्रसारण झालेलं आहे. त्यांच्या अनेक कथा आणि कवितांसाठी त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. तर मी समीर विद्यासागर सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या कविता सादर कराव्यात. नमस्कार श्रोते हो आणि दर्शक हो, आणि धन्यवाद अश्विनी मॅडम प्रथम मला संधी दिल्याबद्दल. तर मी माझी पहिली कविता जी आहे ती आपल्यासमोर सादर करतो. आणि पहिली कविता जी आहे तिचं शीर्षक आहे माणसं. माणसांबद्दल ही कविता मी सादर करतो. शीर्षक आहे माणसं. बरीचशी माणसं असतात अवतीभोवती. बरीचशी माणसं असतात अवतीभोवती, पण त्या साऱ्यांचेच आवाज नाही पोहोचत काळजापर्यंत. त्यांना मर्यादा असते कानापर्यंतची. बरीचशी माणसं असतात अवतीभोवती, पण त्या साऱ्यांचेच आवाज नाही पोहोचत काळजापर्यंत. त्यांना मर्यादा असते कानापर्यंतची. त्यांचे स्पर्शही अपरिचितांच्या हस्तांदोलनांसारखे. त्यांचे स्पर्शही अपरिचितांच्या हस्तांदोलनांसारखे वरवरचे दिखाऊ. त्यांची नजर भिरभिरते बाह्य शरीरावर. अंतर्मनाच्या शिवेवरही ती कधी पोहोचतच नाही. ते कधीच नाही मिसळत आपल्यात. नाटकातल्या पात्रांसारखे घुटमळतात आपल्या आजूबाजूलाच. अन डाव्या विंगेतून उजव्या विंगेत निघून जातात केव्हाही कधीही. त्यांचं येणंही जाणवत नाही आणि दुरावणंही जाणवत नाही. सगळंच अगदी नाटकी मुखवट्यासारखं. काहीच माणसं भेटतात अशी जी नसतात मुखवट्यांची. विंगेत येतातही आपल्यासोबत आणि जातातही संगतीनं. त्यांचं येणं अगदी अनाहूत अचानक, पण जाणं ती जातच नाहीत मुळे आपल्या बाहेर. त्यांचा स्पर्श नजरेचाही असतो कळ्यांची फुलं करणारा. त्यांनाच दिसतं आपलं आरसपाणी मन. आणि त्यांचे शब्द आपलेपणाचे थेट अंतर्मनाच्या पवित्र गाभाऱ्यात रुंजी घालत राहतात आयुष्यभर. वा वा, छान, मस्त. खूप छान. अजून अशाच एक कविता प्रकारे सर. आपल्या आभासी मंचावर तुम्ही आहेत, मी आहेत, अश्विनी मॅडम आहेत, नंतर अल्पना मॅडम आहेत. सर्व आपण आभासी मंचावर आहोत. एकमेकांना आपण दिसू, पण आपण या एका ठिकाणी आलो. हे आपलं खूप मोठं भाग्य आहे. आपण दुसरी कविता घ्या सर. नक्की. जोडले गेलोत ना आपण. हो. दुसरी कविता ही स्त्री शक्ती बद्दलची आहे. आणि ती या काळात म्हणजे काळानुरूप ती जरी शब्द माझे असले तरी भरपूर काळापर्यंत आपण अजूनही स्त्री शक्तीचा जागर आपल्याला करावा लागतोय, त्याबद्दलची ती कविता आहे. तर कवितेचं शीर्षक आहे तू. माझी ही कविता ही मुक्त छंदातल्याच आहेत दोन्ही कविता. तर कवितेचं शीर्षक आहे तू. तुझ्यासाठी शरद तेजानं आखलेल्या लक्ष्मण रेषा ओलांडून गेलीस अनाहूतपणे. तुझ्यासाठी शरद तेजानं आखलेल्या लक्ष्मण रेषा ओलांडून गेलीस अनाहूतपणे. आणि आता उचलली आहेत पण आता उचलली आहेत निर्धाराची पावलं विश्वविजयास्तव. साऱ्या अनिष्ट रूढी परंपराच्या लक्षावधी रेषांचे जाळे लिलया पार करू. कधी काळी तुझ्या बंदिस्त हातापायांना मुभा होती फक्त परिवलनाची चूल
अन उंबरठ्या आतल्या व्यवस्थेची. तू तेही निभावलंस तुझ्यातल्या जिजाऊच्या धारिष्ट्यानं. तू तेही निभावलंस तुझ्यातल्या जिजाऊच्या धारिष्ट्यानं, यशोदेच्या ममतेनं. तू तेही निभावलंस तुझ्यातल्या जिजाऊच्या धारिष्ट्यानं अन यशोदेच्या ममतेनं. पण तुझं खरं सीमा सामर्थ्य अजूनही नाही कळलं बहुधा. तुझं खरं सीमा सामर्थ्य अजूनही नाही कळलं बहुधा या बेगडी समाज व्यवस्थेला. अन स्त्री भ्रूण हत्या विरोधाची मशाल अजूनही धावते आहे कोवळ्या कळ्यांचे श्वास जिवंत ठेवण्यासाठी. स्त्री भ्रूण हत्येची मशाल अजूनही धावते आहे इथल्या कोवळ्या कळ्यांचे श्वास जिवंत ठेवण्यासाठी, इथल्या गावकुसातून महानगरातून. आताशी कुठे तू पेरला आहेस बीज. आताशी कुठे तू पेरला आहेस बीज तुझ्या बहुआयामी अस्तित्वाचं. आणि ते पहा फुलते आहे सावित्रीबाई, बहिणाबाई, सिंधुताई, लताबाई. आणि तिकडे पहा कल्पना चावला, सानिया मिर्झा, किरण बेदी अन धैर्य मेरू निर्जा देखील. दिसतो आहे मोहरलेला अंगार स्त्री हक्कासाठी लढणाऱ्या कळ्यातून. आता दिसतो आहे मोहरलेला अंगार स्त्री हक्कासाठी लढणाऱ्या कळ्यातून. आणि आता स्पष्टच दिसत आहे तुझं कौटुंबिक परिवलन ते वैश्विक परिभ्रमण होताना शाश्वत विश्व कल्याणासाठी. आणि आता स्पष्टच दिसत आहे तुझं कौटुंबिक परिवलन ते वैश्विक परिभ्रमण होताना शाश्वत विश्व कल्याणासाठी. धन्यवाद. वा वा, छान छान छान. स्त्रीचं पूर्ण अगदी तुम्ही हेच करून दाखवला, आम्हाला उलगडून दाखवला प्रवास पूर्ण आदिम काळापासून आतापर्यंत. महाशक्तीचा सागर आता शिकवलं होतंय. सरांना मला वाटतं आपली प्रत्यक्ष भेट झाली नाहीये, पण आपण तुमच्या कवितांची चाहती आहे मी. मुक्त छंद जय साहित्य प्रतिष्ठानवरती औरंगाबादला आपण व्हॉट्सअपवर बऱ्याच वेळा बोललोय की कविता खूप छान आहेत, आवडतात म्हणून. आणि तुमच्या कविता आवडणारे खूप जण आहेत. खूप छान कविता. धन्यवाद मॅडम. यानंतर मी आमंत्रित करते अल्पना नायक देशमुख यांना. या यवतमाळ पुस्तक यवतमाळ इकडून आपल्या पटलावरती आज आलेल्या आहेत. त्या सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. मागील 8 वर्षापासून त्या गझल लेखन करत आहेत. तसंच वऱ्हाडी व इतर कविता लेखन त्यांचं प्रसिद्ध आहे. नदीला गाज नाही हा त्यांचा गझल संग्रह प्रसिद्ध झालेला आहे. अशा चौफेर लेखन करणाऱ्या आपल्या आजच्या कवयित्री अल्पना देशमुख, प्लीज कृपया आपण आपल्या कविता सादर कराव्यात. नमस्कार. सर्वप्रथम या मंचावर मला संधी दिल्याबद्दल मॅजिक मॅन यानचंद्रा फाउंडेशनचे आणि सर्वांचे तुमचे आभार मानते. आणि पहिली जी कविता आहे माझी ती अष्टाक्षरी छंदामधली आहे, तर ती घेते. तुझ्या अस्मानी डोळ्यात माझा पाऊस रुजू दे. तुझ्या अस्मानी डोळ्यात माझा पाऊस रुजू दे. 4 झिम्माड सरींनी चिंब काळीज भिजू दे. 4 झिम्माड सरींनी चिंब काळीज भिजू दे. बाई सरता सरेना ऊन सावलीचा खेळ. बाई सरता सरेना ऊन सावलीचा खेळ. आज कशाचा कशाला नाही लागणार मेळ. आज कशाचा कशाला नाही लागणार मेळ. नभ धुसर भर पावसात नाव. नभ धुसर भर पावसात नाव. पार नजरे पल्ल्याड झालं दिसेनाच गाव. पार नजरे पल्ल्याड झालं दिसेनाच गाव. अशी निसरडी वाट जीव ठरेना जीवात. अशी निसरडी वाट जीव ठरेना जीवात. एक पाऊस बाहेर एक उंबऱ्याच्या आत. एक पाऊस बाहेर एक उंबऱ्याच्या आत. तळ हातात झेलावा खोल मनात जपावा. तळ हातात झेलावा खोल मनात जपावा.
चिंब पाऊस पाऊस माझा होऊन उरावा, माझा होऊन उरावा. वा वा वा. चला, प्रत्यक्ष पाऊस नाहीये, पावसाचा गारवा नाहीये, पण तुमच्या कवितेचा गारवा पसरला बरं का. दुसरी रचना. हो. दुसरा जो आहे तो अभंग आहे. समजेना कशी सोडवावी पाठ, समजेना कशी सोडवावी पाठ, नशिबाशी गाठ बांधलेली. समजेना कशी सोडवावी पाठ, नशिबाशी गाठ बांधलेली. कोणी ठोकियेला काळ जात खिळा, कोणी ठोकियेला काळ जात खिळा, जन्म काळा निळा अवघाची. कोणी ठोकियेला काळ जात खिळा, जन्म काळा निळा अवघाची. किती घालमेल कुणाच्या वाट्यात, किती घालमेल कुणाच्या वाट्यात, कुणाचा प्रवास कुठवर. किती घालमेल कुणाच्या वाट्यात, कुणाचा प्रवास कुठवर. लागलेली आस, लागलेली आस हातातला घास, लागलेली आस हातातला घास, उरलेला श्वास मोजू नये. लागलेली आस हातातला घास, उरलेला श्वास मोजू नये. सारी आटाआटी, सारी आटाआटी ठरली अपेशी, सारी आटाआटी ठरली अपेशी, सुटेना असोशी पळभर. सारी आटाआटी ठरली अपेशी, सुटेना असोशी पळभर. आता असाव्यात वेणा, आता अल्पकाळ असाव्यात वेणा, उंबऱ्यात मेणा थांबलेला. आता अल्पकाळ असाव्यात वेणा, उंबऱ्यात मेणा थांबलेला. आणि शेवटचं कडवं आहे की तुझ्या पाठोपाठ, तुझ्या पाठोपाठ सोडविला पाश, तुझ्या पाठोपाठ सोडविला पाश, जीव सावकाश निखळला, जीव सावकाश निखळला. धन्यवाद. वा. खूपच छान. शिवकुमार डोईजोडे यांनी पण आपल्या कवितेचं कौतुक केलंय. अल्पनाताई, खूप छान सादरीकरण. यानंतर पुढच्या कवयित्री आहे जयश्री श्रोत्रिय. जयश्री श्रोत्रिय यांची जयश्रीताईशी आता छान ओळख झालेली आहे. अगदी आम्हाला मायलेकी वगैरे म्हणण्यापर्यंत लोक आम्हाला एकत्र जोडतायत, त्यामुळे मला फार आनंद होतोय ताईला इथे आमंत्रित करताना. जयश्रीताईंनी माध्यमिक शिक्षिका म्हणून काम केलं आहे, तसंच गुंतवणूक सल्लागार म्हणून पण बरीच वर्ष काम केलं आहे. त्यांचा असा हा पारिजात हा काव्यसंग्रह तर मनस्वी अक्षरवेल व अक्षरवाटा या प्रातिनिधिक काव्यसंग्रहात देखील त्यांच्या कविता प्रकाशित आहेत. असा हा पारिजात या संग्रहातील अनेक कविता गाण्यांच्या स्वरूपात प्रसिद्ध गायकांनी, मराठी गायकांनी गायलेल्या आहेत. तसेच या काव्यसंग्रहाला अनेक पुरस्कार देखील लाभले आहेत. आणि साहित्यदीप प्रतिष्ठान जो पुण्यातील एक प्रसिद्ध किंवा प्रतिष्ठित असा जो एक समूह आहे, त्यातर्फे माधुरी गैवाळ स्मृती पुरस्कार नुकताच ताईंना प्रदान करण्यात आला आहे. तर जयश्री ताई, आपलं स्वागत आहे. आपण आपल्या 2 रचना सादर कराव्यात. थँक्यू. त्या अगोदर आपल्याकडे धन्यवाद अश्विनी. श्रोत्यांमध्ये चंद्रा comments घेऊया. फाउंडेशन यांच्या खूप खूप आभार एक मला मिनिट. इथे संधी दिल्याबद्दल. जयश्री ताई, ताई एक मिनिट ताई. एक मिनिट. आपल्याकडे श्रोत्यांमध्ये शिवकुमार डोईजोडे सर उपस्थित झाले. ते म्हणतायत एक पाऊस बाहेर एक उंबऱ्याच्या आत. आता जे काही सादरीकरण झालं तेव्हा त्यांनी कमेंट्स केलेले. त्यानंतर ते म्हणतायत उरलेला श्वास मोजू नये. वा, म्हणजे आता ज्या अल्पना देशमुख मॅडमांनी सादरीकरण केलं त्यांनी चांगल्या प्रकारे कमेंट्स केले. धन्यवाद डोईजोडे सर. असं आपण या ठिकाणी उपस्थित राहून आमच्या आजचे जे काही कवी महोदय आहेत त्यांना आपण अशा प्रकारे दाद देत जाऊ. उत्तमोत्तर आपला कार्यक्रम त्यामध्ये रंगत जाईल. धन्यवाद सर. जयश्री मॅडम, कंटिन्यू करा. ओके. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे रखमाई. विठ्ठल रखमाईतला हा संवाद आहे. बोलणार नाही तुझ्याशी, बोलणार नाही तुझ्याशी, रखमा रागावली विठूवर. बोलणार नाही तुझ्याशी, रखमा रागावली विठूवर. मला सोबत उभी राहू दे ना, मी एकटीच दिवस रात्रभर. बोलणार नाही तुझ्याशी, रखमा रागावली विठूवर. मला सोबत उभी राहू दे ना, मी एकटीच दिवस रात्रभर. असा कसा रे विठू, असा कसा रे विठू, दूर ठेवतोस पंढरीत. असा कसा रे विठू, दूर ठेवतोस पंढरीत. लोक तुलाच भेटतात,
मी मात्र सदा विरक्तीत. किती आनंद होतो त्यांना तुला भेटून, किती आनंद होतो त्यांना तुला भेटून. मी एकटीच दूर उभी, उपयोग काय वाटून. माझा गाभारा शांत, माझा गाभारा शांत, तुझ्या मंदिरी नामघोष. माझा गाभारा शांत, तुझ्या मंदिरी नामघोष. टेकवती माथा चरणी, विठ्ठल विठ्ठल जयघोष. त्यांना नाही का वाटत रखमाईला भेटावे, त्यांना नाही का वाटत रखमाईला भेटावे. राहू दे ना शेजारी उभी, वाटते तुझे कौतुक पहावे. रखमे एवढ्या गर्दीमध्ये तू हरवून जाशील, रखमे एवढ्या गर्दीमध्ये तू हरवून जाशील. अगं दूर उभी राहिलीस तर मला तरी चोरून पाहशील. तू आहेस मला प्रिय, तू आहेस मला प्रिय, नको ग तुला त्रास. तू आहेस मला प्रिय, नको ग तुला त्रास. विठ्ठल रखुमाई जोडी आहेच आपली खास, आहेच आपली खास. वा वा, मस्त. आता दुसरी कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे कविता. ती कविता सादर करत होती, ही कविता सादर करत होती तो दुसरीकडे पाहत. ती कविता सादर करत होती तो दुसरीकडे पाहत होता. तिने विचारल्यावर येतो म्हणाला, तिने विचारल्यावर येतो म्हणाला. खर तर कवितेत त्याला रसच नव्हता. ती म्हणाली नको येऊस, ती म्हणाली नको येऊस तू, तू रम तुझ्या छंद आवडी. ती म्हणाली नको येऊस तू, तू रम तुझ्या छंद आणि आवडी. पण नवीन लग्न झाले होते, पण नवीन लग्न झाले होते, दाखवायचे होते मी तिच्या तावडी. लोक वाहवा करत होते, हसत होते मधून मधून. लोक वाहवा करत होते, हसत होते मधून मधून. आवडीचा विषय होता, दाद दिली मनापासून. संमेलन संपलं, संमेलन संपलं, ती निघाली. त्याने विचारले कविता होती कशावर. अरे काहीतरी समस्या झाली वाटतं, नेटवर्क समस्या, काही प्रॉब्लेम आला त्यांना, काहीतरी अडथळा निर्माण झालाय. हो हो ठीक आहे, आपण पुढच्या कवयित्रींना आमंत्रित करूया का मग. हो हो, घ्या घ्या. चालेल. यापुढे आपण उत्तरा अकोलकर या ताईंना आमंत्रित करूया. उत्तराताईची आणि माझी ओळख पण जवळजवळ गेले 10-12 वर्षांपासूनची ओळख आहे. म्हणजे आम्ही एकाच क्षेत्रातील असल्यामुळे कदाचित जास्ती लवकर गुण जुळले म्हणूया आमचे. सेवानिवृत्त शिक्षिका आहे ताई. गद्य पद्य लेखनाची आवड आहे. अनेक वृत्तपत्रातून लेख प्रसिद्ध झालेले आहेत ताईचे. ताईचे जरी काव्यसंग्रह जरी प्रसिद्ध नसला तरी तिचं जे प्रचंड काव्यलेखन म्हणूया आपण, 500च्या वरती कविता तिच्या लिहून झाल्या असतील नक्कीच. सुगम आणि शास्त्रीय गायन ऐकायला ताईला खूप आवडतं. अशा ताईला मी विनंती करते की तिनं आपल्या 2 रचना सादर कराव्यात. सर्वांना मी धन्यवाद देते मला यावरती सादर होण्याची संधी दिल्याबद्दल. बाई पण भारी रे माझा मी सिनेमा पाहिला आणि या शीर्षकावरून मला एक सहजच एक काव्य सुचलं. मॅडम तुमचा आवाज थोडा येत नाहीये, आवाज करा व्यवस्थित, माईक व्यवस्थित घ्या. आता येत हो, जवळ घ्या. माझ्या कवितेचा शीर्षक आहे जन्मबाईचा. बरे झाले देवा मला तू जन्मबाईचा दिला, बरे झाले देवा मला तू जन्मबाईचा दिला. मागील जन्मी जरी मी तुझ्याकडे ना लाविला वशिला, मागील जन्मी जरी मी तुझ्याकडे ना लावला वशिला. अलंकाराची हौस माझी स्त्री जन्माने पुरली, अलंकाराची हौस माझी स्त्री जन्माने पुरली. नवीन विविध कपड्यांची आशा आता नस मनी उरली, नवीन विविध कपड्यांची आशा आता नस मनी उरली. घालायचं कोणते वस्त्र निवडू प्रश्न पडे मज आज घडीला,
झाला या कोणते वस्त्र निवडू प्रश्न पडे मज आज घडीला. बरे झाले रे देवा मला तू जन्मबाईचाच दिला. बरे झाले रे देवा मला तू जन्मबाईचाच दिला. सौंदर्याची प्रसाधन निर्मिती माझ्यासाठी तर झाली. सौंदर्याची प्रसाधन निर्मिती माझ्यासाठी तर झाली. सुंदरता हा माझा ठेका आहे दुजा का कुणीवाली. सुंदरता हा माझा ठेका आहे दुजा का कुणीवाली. सुंदर दिसणे असते सारे अनिवार्य स्त्री जातीला. पण सुंदर दिसणे असते सारे अनिवार्य स्त्री जातीला. तरी पण देवा बरेच झाले मला तू जन्मबाईचाच दिला. तरी पण देवा बरेच झाले मला तू जन्म बाईचाच दिला. दिखाऊ जगी पुरुष धरतो सुंदर पत्नीचा हे का. दिखाऊ जगी पुरुष धरतो सुंदर पत्नीचा हे का. स्वरूप सामान्य जन्मदात्रीचे कधी तो नासारेल का. स्वरूप सामान्य जन्मदात्रीचे कधी तो नासारेल का. जन्म कोठला मिळे पराधीन आजच्याही घडीला. जन्म कुणाला कोठला मिळे पराधीन आजच्याही घडीला. बरेच झाले देवा मला तू जन्मबाईचा दिला. बरेच झाले देवा मला तू जन्मबाईचा दिला. सर्जनशीलतेचा कौशल्ये प्रसवते अनंत. सर्जनशीलतेचा माझा वसा कौशल्ये प्रसवते अनंत. प्रजननाची मला देणगी राखते सजीवता जिवंत. प्रजननाची मला देणगी राखते सजीवता जिवंत. दोन वंशीचा दिवा उजळते समर्थपणे आज मी तिला. दोन वंशीचा दिवा उजळते समर्थपणे आज मी तिला. किती आभार मानू तुझे देवा मला तू जन्मबाईचा दिला. किती आभार मानू तुझे देवा मला तू जन्मबाईचा दिला. मला तू जन्मबाईचा दिला. खरंय माईक माईकला प्रॉब्लेम येतोय मॅडम, थोडा माईक आवाज येतो. फक्त आवाज थोडासा म्हणजे खूप ऐकायला त्रास हे होतंय. जरा जवळ घेता येते का बघताय. बघा ऍडजस्ट करा ते. बर एक मिनिट आता येईल का. येतोय का आता आवाज. हा हो, आता येतोय जरा. हा छान कविता ताई. धन्यवाद. दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे गहाळ होतील पाणे. जगायचे तसे जगून घ्यावे. जगायचे तसे जगून घ्यावे. माहित नाही फिरून येणे. मानव देही सुख मानुनी गात जावे सुखद तराणे. दिवस आजचा शाश्वताचा. दिवस आजचा शाश्वताचा उद्या कसा तो कोण जाणे. कारण आयुष्याच्या रोजनिशीतली उद्या गहाळ होतील पाणे. उद्या गहाळ होतील पाणे. सुख दुःख ही जीवनी येती. सुख दुःखे ही जीवनी येती झेलुनी जगी जगत राहणे. कर्तव्य परायणता ती जाणुनी सहनशीलता अंगी साहणे. आनंदातच जगत राहावे. आनंदातच जगत राहावे. नकोच मुखी ते रडगाणे. कारण पुण्याईच्या गोचवाऱ्यातली उद्या गहाळ होतील पाणे. उद्या गहाळ होतील पाणे. आरंभाला अंतही असतो. आरंभाला अंतही असतो. अक्षयत्वाचे नसती जिणे. लक्ष योनीच्या फेऱ्यांमधुनी पुन्हा नव्याने जन्मही घेणे. चक्र राहते चालू आणिक. चक्र राहते चालू आणिक. सजीवत्वाचे मिळून लेणे. पण विधात्याने नेमली ती उद्या गहाळ होतील पाणे. उद्या गहाळ होतील पाणे. धन्यवाद. वा वा छान. अगदी खरा विचार आहे तो की उद्या गहाळ होतील पाने. खूप छान विचार, गहन विचार मांडला ताई. यानंतर मी आपल्यामध्ये उपस्थित असलेले अजय जोशी सर यांना आमंत्रित करते. अजय जोशी सरांचा साहित्य क्षेत्रातला वावर पण खूप मोठा आहे. म्हणजे बालवयापासून त्यांचं काव्यलेखन चालू आहे. काव्यलेखनाबरोबरच त्यांचे सामाजिक कार्यकर्ता म्हणून अनेक वर्ष त्यांनी कार्य केलेलं आहे. शब्द सारे भेटले, उफाळ गर्तीचा,
मी न माझा राहिलो, मातृलहरी, आभाळाचे कौतुक हा बालगीत संग्रह असे त्यांचे अनेक काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. आणि निराळा योगी नावाचे एक चरित्रात्मक कादंबरी देखील त्यांची प्रसिद्ध आहे. अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाला मी विनंती करते की त्यांनी आपल्या कविता सादर कराव्यात. महोदय. माझा आवाज येतोय का? आवाज येतोय? आवाज येतोय तुमचा. येतोय आवाज. अजय सर. नेटवर्क समस्या. त्यांना प्रॉब्लेम येतोय मॅडम बहुतेक. हा, ठीक आहे. आपण सर पुन्हा जॉईन झाले की आपण त्यांना पुन्हा आमंत्रित करू. तोपर्यंत मी समीर सरांना विनंती करते त्यांनी आपल्या दुसऱ्या फेरीसाठी आपली एक कविता सादर करावी. नक्कीच नक्कीच. माझ्या कवितेचं शीर्षक आहे परिमाण. मेजरमेंट युनिट आपलं मराठीचं जे आहे परिमाण हे माझ्या कवितेचं शीर्षक आहे. सगळ्याच गोष्टींना नाही मोजता येत गणित भूमितीतल्या परिमाणात. सगळ्याच गोष्टींना नाही मोजता येत गणित भूमितीतल्या परिमाणात. किंवा माझं गणितच कच्चं असेल बहुधा. किंवा माझं गणितच कच्चं असेल बहुधा. तू सांगू शकशील का कसं मोजायचं अंतर दोन मनातलं? तू सांगू शकशील का कसं मोजायचं अंतर दोन मनातलं? आणि विचारांचा वेग असावा किती मीटर पर सेकंद? विचारांचा वेग असावा किती मीटर पर सेकंद? उराला हादरवून टाकणाऱ्या कंपनांचा आवेग किती रिश्टर स्केलचा असावा? किंवा किती क्युसेक्स वेग असेल ग त्या मातृप्रेमाच्या लहरींचा जेव्हा विरहानंतर घट्ट मिठीत शिरते अजान गोडमूल? किंवा किती क्युसेक्स वेग असेल ग त्या मातृप्रेमाच्या लहरींचा जेव्हा विरहानंतर घट्ट मिठीत शिरते अजान गोडमूल? मला तर कोडच पडतं जेव्हा तू पाहतेस वळून अधीर नजरेनं आणि सूचक हसतेस गालावरच्या अर्ध्याच खळीत. मला तर कोडच पडतं जेव्हा तू पाहतेस वळून अधीर नजरेनं आणि सूचक हसतेस गालावरच्या अर्ध्याच खळीतून. तेव्हा पुन्हाच ठाऊक नक्की किती फूट उंच जात असतील मनातल्या फुललेल्या आनंद लाटा. आणि विरहात किती मिलीमीटर बरसत असावा बरं तुझ्या अमृतमयी आठवणचा पाऊस? आणि विरहात किती मिलीमीटर बरसत असावा बरं तुझ्या अमृतमयी आठवणचा पाऊस? मी तर अनुत्तरितच आहे. तुझ्याकडे आहेत का काही परिमाण या संवेदनांची? आहेत का? वा वा. मला नाही वाटत कोणाकडे ह्या परिमाणांची म्हणजे ह्या सगळ्या परिमाण असतील म्हणून. फार सुंदर कविता सर. धन्यवाद. यानंतर अल्पनाताई तुम्ही तुमची कविता होऊन जाऊ देत. चालेल. आपल्या या दुसऱ्या फेरीमध्ये कविता गझल काय सादरीकरण करायचे नक्की करू शकता तुम्ही. गझल पण घेऊ शकता. हो, गझलच घेते. गझल सादर करते. म्हटलं असं आहे की रांगोळीची रेघ काढली विस्कटली. रांगोळीची रेघ काढली विस्कटली. सुंदर नक्षी दारापुढची विस्कटली. सुंदर नक्षी दारापुढची विस्कटली. खेळ मनाचा सुरूच होता आज सतत. खेळ मनाचा सुरूच होता आज सतत. आठवणींची घडी घातली विस्कटली. आठवणींची घडी घातली विस्कटली. जी फांदीवर नांदत होती प्रेमाने. जी फांदीवर नांदत होती प्रेमाने. वादळ आले त्यांची घरटी विस्कटली. वादळ आले त्यांची घरटी विस्कटली. आणि पुढचं शेर की डोळ्यांमधून दोन आसवे ओघळली. डोळ्यांमधून
दोन आचवे ओघळली, ओळ तुझ्यासाठी लिहिलेली विस्कटली. ओळ क्या तुझ्यासाठी लिहिलेली विस्कटली. आणि छान. दिसू लागले बिंब नेमके त्यावेळी. दिसू लागले बिंब नेमके त्यावेळी. कुणी टाकला खडा समाधी विस्कटली. कुणी टाकला खडा समाधी विस्कटली. आणि पुढचा शेर आहे की नुसता पिंगा घालत होता भवताली. नुसता पिंगा घालत होता भवताली. वाऱ्याने वेलीची वेणी विस्कटली. वाऱ्याने वेलीची वेणी विस्कटली. आणि गझलेचा शेवटचा शेर असा आहे बघा की स्वप्न कोणते पडते उत्तर रात्री. स्वप्न कोणते पडते उत्तर रात्रीला. तिची साखरी झोप आजही विस्कटली. तिची साखरी झोप आजही विस्कटली. रांगोळीची रेघ काढली विस्कटली. सुंदर नक्षी दारापुढची विस्कटली. धन्यवाद. खूप छान. शिवकुमार डोईजोडे जे म्हणतात त्यांना आठवणींची घडी घातली विस्कटली हा खूप आवडलाय शेर. खूपच छान. यानंतर जयश्रीताईंना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. ती पहिली एक अर्धवट झाली ती करू का अश्विनी? का दुसरी घेऊ नवीन? हा नवीन घे ना मग. एक झाली ती, दुसरी अर्धवट झाली आणि माझं कनेक्शन गेलं. हो का? असं झालं का? बर बर चालेल घे मग. कुठली दुसरी घेऊ? हा दुसरी घे, ती पूर्ण कर आणि तिसरी कविता पण सादर करू. ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे कविता. ती कविता सादर करत होती. ती कविता सादर करत होती. तो दुसरीकडे पाहत होता. ती कविता सादर करत होती. तो दुसरीकडे पाहत होता. तिने विचारल्यावर येतो म्हणाला. तिने विचारल्यावर येतो म्हणाला. खर तर कवितेत त्याला रसच नव्हता. ती म्हणाली नको येऊस तू. तू रम तुझ्या छंद आणि आवडीमध्ये. ती म्हणाली नको येऊस तू. तू रम तुझ्या छंद आणि आवडी. पण नवीन लग्न झाले होते. दाखवायचे होते मी तिच्या तावडीत. लोक वाहवा करत होते. हसत होते मधून मधून. लोक वाहवा करत होते. हसत होते मधून मधून. आवडीचा विषय होता. दाद दिली मनापासून. संमेलन संपलं ती निघाली. संमेलन संपलं ती निघाली. त्याने विचारलं कविता होती कशावर? त्याने विचारलं कविता होती कशावर? तुला चल म्हणाले होते ना. तुला चल म्हणाले होते ना. कविता होती तुझ्या माझ्या प्रेमावर. पुढचं संमेलन केव्हा आहे? पुढचं संमेलन केव्हा आहे? येईन मी टाळ्या वाजवायला. गरज नाही वाटत त्याची. गरज नाही वाटत त्याची. आता खूप उशीर झाला. प्रेमभंगावरच्या कविता घेतल्या आहेत मी लिहायला. प्रेमभंगावरच्या कविता घेतल्या आहेत मी लिहायला. एवढंच वाटत असेल तुला तर ये अश्रू पुसायला. एक एक कविता असेल खास. एक एक कविता असेल खास काळजातून आलेली. खोट्या फसव्या नात्यांची लढत असेल लिहिलेली. या कविता म्हणजे सल असेल अंतरीचे. या कविता म्हणजे सल असेल अंतरीचे. कारण नाते तुझे माझे होते खोटे आणि कच्चे. डायरी भरेल आता माझी. डायरी भरेल आता माझी. जखमा आहेत खोलवर. डायरी भरेल आता माझी. जखमा आहेत खोलवर. संवेदनशील मनाला तीच साथ देईल जन्मभर. तीच साथ देईल जन्मभर. धन्यवाद. वा छान. आता पुढची कविता म्हणजे तिसरी कविता सादर करते. हरिभगिनी वृत्तातली कविता आहे आणि हे खूप छान वृत्त, माझं आवडतं वृत्त आहे. लईमध्ये आपल्याला गाता येतं. शीर्षक आहे कोकणातलं घर. आणि कोकणातलं घर त्यांनी विकलं त्या आठवणी याच्यामध्ये आहेत. तर थोडंसं लईत सादर करते. अगदीच. सागरातुनी उधाण लाटा किनारा अशया भिजवीती. सागरातुनी उधाण लाटा किनारा अशया भिजवीती. झाडांच्या या गर्द सावल्या मना सुगाच का भिववीती.
नारळ पोकळ झाडातुनी वाट लाल ही मातीची, एकटाच मी चालत राही सय भूतांच्या गोष्टीची. अमावस्येची रात्र काजळी अंधार पहा चोहीकडे, अमावस्येची रात्र काजळी अंधार पहा चोहीकडे. श्वान भुंकती येता जाता मनात कोडे उगा पडे. झप झप पडती झप झप पडती पाऊले ही मागे वळता भय वाटे. होईल केव्हा पहाट आता ओढरवीची मज वाटे. डोंगर मागे सूर्य उगवला उधळत किरणे जागवती, डोंगर मागे सूर्य उगवला उधळत किरणे जागवती. कोवळी उन्हे पानातुनी अंगणात ही विसावती. हिरवा हिरवा रम्य नजारा चमचमणारा भासतसे, कौलारुही घरे सकाळी गजबजणारी जागतसे. समोर दिसली आजी मजला तुळशी पूजा रोज असे. नऊवारीत गोड गोजिरे रुपडे सुंदर तिचे दिसे. रांगोळी ही अंगणामध्ये माय रोजला काढतसे. बाबा म्हणती स्तोत्र मंत्र हे नाद भोवती गरजतसे. आठव येता त्या स्मृतींची, आठव येता त्याच स्मृतींची अलगद डोळे मी मिटले. सुवासाला आंबोळीचा ठाण्या मन हे आसुसले. ओसरीवरी रोजच बसती आजोबा हे लोडाला, आरोळीने सांगत जाती लागा सारे कामाला. चित्र देखणे डोळ्या पुढे, चित्र देखणे डोळ्या पुढे आता नाही कुणी जिथे. वर्षे सरली पाहत बसलो बालपणाचे दिवस. पडीक झाल्या भिंती साऱ्या हात फिरवला मायेचा. आंबा नारळ फणस काजू संपला साज बागेचा. विकले घर मी, विकले घर मी परत चाललो मनात साऱ्या आठवणी. झालो बर का उगाच वाटे उभे तिथे बघा आज तुम्ही. शेवटचा मी प्रणाम केला, शेवटचा मी प्रणाम केला माझ्या प्रेमळ घरट्याला. वंदनी तू सदा बोललो लावत माती भाळाला, लावत माती भाळाला. धन्यवाद. वा वा, सुंदर आठवणींचं बरोबर का ताई. अगदी डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं कोकणातल्या घराचं. खूपच सुंदर. थँक्यू थँक्यू. खूप छान. धन्यवाद. समीर धुमाळ सर आहेत, ज्यांच्या खूप प्रतिक्रिया छान आलेल्या आहेत. समीर सरांचीच परिमाण ही कविता त्यांना आवडली आहे. परत मिलिंद जोशी आहेत, ज्यांनी जयश्रीताईंच्या कवितांचं खूप कौतुक केले, चाल छान लावली असं म्हणतायत ते. आपल्या सर्वांचे धन्यवाद. आपण आमच्या कवितांना प्रतिसाद छान देताय. यानंतर मी अजय जोशी सरांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या कविता सादर कराव्यात. मगाशी नेटवर्क प्रॉब्लेममुळे करू शकले नाही. ऐकू येतोय ना आवाज? थोडा कमी येतोय आवाज सर. हा नाही, आवाज ऐकू येतोय का? हो येतोय, पण थोडा स्लो येतोय, हळू येतोय. हा कमी येतोय का? हा ताई, थोडासा नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. अच्छा. हा ठीक आहे. हा, मी एक दोन शेर सांगतो सुरुवातीला. बर. बोल जो बोलायचा तो भेटल्यावर राहिला, बोल जो बोलायचा तो भेटल्यावर राहिला, शब्द नुसता काळजाच्या कागदावर राहिला. वा वा. आरसा पाहू कशाला चेहरा सजवायला, बर. आरसा पाहू कशाला चेहरा सजवायला, रंग भेटीचा तुझा जो चेहऱ्यावर राहिला, शब्द नुसता काळजाच्या कागदावर राहिला. वा छान. एक अमर कविता नावाची एक कविता सादर करतो, बघा कशी वाटते. की पाना फुलातून
वृक्ष वेलीतून घडते माझी कविता. बर. पाना फुलातून वृक्ष वेलीतून घडते माझी कविता. कोण्या कळीने उमलून येता फुलते माझी कविता. वा. फेकून दिलेल्या बुजऱ्या कळीला जीवन मिळते कारण काट्या कुट्यातून दगड धोंड्यातून फिरते माझी कविता. कोण्या कळीने उमलून येता फुलते माझी कविता. कित्येक भिजले या आसवांनी पण खंत नसे कुठली. कित्येक भिजले या आसवांनी पण खंत नसे कुठली. अश्रूही घेतो हसून जेव्हा कळते माझी कविता. वा. कवितेस माझ्या घेऊन होड्या तरती सागर सारे. कवितेस माझ्या घेऊन होड्या तरती सागर सारे. बेधुंद लाटा येतात तेव्हा भिडते माझी कविता. पणतीस नाही उरलीच भीती आता विझण्याचीही. पणतीच नाही उरलीच भीती आता भिजण्याचीही. कारण सदोदित ज्योती बरोबर जळते माझी कविता. वा. कारण सदोदित ज्योती बरोबर जळते माझी कविता. कोणास होते अमर व्हायचे नि आला माझ्या दारी. कोणास होते अमर व्हायचे नि आला माझ्या दारी. कारण कुणाही केव्हा कधीही मिळते माझी कविता. कोण्या कळीने उमलून येता फुलते माझी कविता. फुलते माझी कविता. छान, मस्त सर. खूप छान, खूप छान. दुसरं एक गंमत म्हणून लिहिलं होतं. एक दोन तीन द्विपदी सांगतो की आली बघाती ठरल्याप्रमाणे. बर. आली बघाती ठरल्याप्रमाणे लांबून कोडी सुटल्याप्रमाणे. आली बघाती ठरल्याप्रमाणे लांबून कोडी सुटल्याप्रमाणे. भेटून मला तो मुखडा चमकला. भेटून मला तो मुखडा चमकला. नुकतीच गाडी धुतल्याप्रमाणे. आली बघाती ठरल्याप्रमाणे. एक संध्याकाळ म्हणून एक कविता आहे माझी. ही कविता सादर करतो. क्षणाक्षणांचे विणून धागे जुळते संध्याकाळ. क्षणाक्षणांचे विणून धागे जुळते संध्याकाळ. प्रत्येकाच्या आयुष्याला असते संध्याकाळ. प्रत्येकाच्या आयुष्याला असते संध्याकाळ. उजळून जो नवजीवन देतो अगणित जीवनांना. उजळून जो नवजीवन देतो अगणित जीवनांना. दुपार नंतर सूर्यालाही मिळते संध्याकाळ. प्रत्येकाच्या आयुष्याला असते संध्याकाळ. दिवसभराच्या ताणामध्ये शिणतो आपण तेव्हा. दिवसभराच्या ताणामध्ये शिणतो आपण तेव्हा. क्षितिजी रंग पाहुनी क्षणभर फुलते संध्याकाळ. फुलते संध्याकाळ. क्या बात आहे. जीवनभर नाती सांभाळून फुलांप्रमाणे जपली. जीवनभर नाती सांभाळून फुलांप्रमाणे जपली. रक्त जेव्हा विभक्त होते बोचते संध्याकाळ. प्रत्येकाच्या आयुष्याला असते संध्याकाळ. झिजवून जीवन इतरांसाठी एकटा कुणी उरतो. झिजवून जीवन इतरांसाठी एकटा कुणी उरतो. इतरांची फुलते पण त्याची जळते संध्याकाळ. जीवन सारे कुणाकुणाला देत आपण जगतो. पण देवाच्या नशिबामध्ये उरते संध्याकाळ. प्रत्येकाच्या आयुष्याला असते संध्याकाळ. प्रत्येकाच्या आयुष्याला असते संध्याकाळ. धन्यवाद. वा वा. वा. सुंदर सुंदर कविता. मस्त. प्रत्येकाच्या आयुष्याला असते सुंदर संध्याकाळ. खूप छान. मिलिंद जोशी सर म्हणतात कमेंट्स घेऊया मॅडम 2 मिनिटं. जयश्री ताईंची जे आता सादरीकरण झालं त्यांनी कमेंट्स केलेले. जयश्री ताई छान लावली. मिलिंद जोशी सर आपले हे परमनंट श्रोत्यांमध्ये एक श्रोते आहेत. ते प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असतात. अजयजी खूप छान अप्रतिम असं आपण सादरीकरण केलं असं ते म्हणतायत.
नमस्कार केलाय त्यांनी. शिवकुमार डोईजोडी सर म्हणतायत, शब्द नसता कागदांच्या काळजावर राहिला, छानच. आणि शिल्पा सोलफूल कुकिंग म्हणून एक कमेंट्स आले, खूप सुंदर. अजय जोशी सर, शक्यतो अजय जोशी सरांच्या परिचयाच्या असतील. यानंतर मी उत्तराताईंना विनंती करते की त्यांनी त्यांची एक रचना सादर करावी. माझ्या आवाज येतोय का? हो येतो. हो, येतोय. माझ्या कवितेचं शीर्षक आहे ऋतू बदलती क्षणाक्षणाला. ऋतू बदलती क्षणाक्षणाला, कसे स्वीकारावे या बदलाला. ऋतू बदलती क्षणाक्षणाला, कसे स्वीकारावे या बदलाला. ऋतू आरूढ आहे चक्रावरी, तदनुषंगे गती असे भारी. ऋतू आरूढ आहे चक्रावरी, तदनुषंगे गती असे भारी. थांबण्यास न उसंत त्याला, ऋतू बदलती क्षणाक्षणाला. थांबनास ना उसंत त्याला, ऋतू बदलती क्षणाक्षणाला. जीवाचा पसारा जगी व्यापला, धावता आवेगे जीव तापला. जीवाचा पसारा जगी व्यापला, धावता आवेगे जीव तापला. परी जीव भुले ऋतू बदलाला, ऋतू बदलती क्षणाक्षणाला. परी जीव भुले ऋतू बदलाला, ऋतू बदलती क्षणाक्षणाला. ऋतू येती तसे मागून जाते, माघारी आपुल्या कुणा सोडती. ऋतू येती तसे मागून जाती, माघारी आपुल्या कुणा सोडती. रंगात रंगवती साऱ्या सृष्टीला, ऋतू बदलती क्षणाक्षणाला. रंगात रंगवती साऱ्या सृष्टीला, ऋतू बदलती क्षणाक्षणाला. एक असे दुजाहून न्यारा, प्रत्येकाचा इथे न्याराच तोरा. एक असे दुजाहून न्यारा, प्रत्येकाचा इथे न्याराच तोरा. सारेच चेतावती चराचराला, ऋतू बदलती क्षणाक्षणाला. सारेच चेतावती चराचराला, ऋतू बदलती क्षणाक्षणाला. भूमंडळी असे सारांना गती, अवकाशी ग्रह गोल फिरती. भूमंडळी असे साऱ्यांना गती, अवकाशी ग्रह गोल फिरती. इथे भाव असे गती बदलाला, ऋतू बदलती क्षणाक्षणाला. इथे भाव असे ऋतू बदलाला, ऋतू बदलती क्षणाक्षणाला. ऋतू बदलती क्षणाक्षणाला. धन्यवाद. ऋतू बदलाचं सुंदर वर्णन ताई, खूपच छान कविता. त्यानंतर मी अजय सरांना विनंती करते की त्यांनी आपली एक रचना सादर करावी. आता गझल सादर करतोय. हो इर्षाद. एक शेर एक दोन सुरुवातीला सादर करतो. ते जुनेच आहेत, कदाचित ते आजच्या परिस्थितीवर लिहिलेत असं वाटेल, पण ते तसं नाहीये. एक 12-13 वर्षापूर्वीच ते लिहिलेले आहेत. ते एक दोन शेर पहिले सादर करतो की बिनधास्त नाते आपले, चालेल तोवर चालू दे. बिनधास्त नाते आपले, चालेल तोवर चालू दे. केव्हा तरी दिन आपला, संपेल तोवर चालू दे. बिनधास्त नाते आपले, चालेल तोवर चालू दे. केव्हा तरी दिन आपला, संपेल तोवर चालू दे. केली तुझ्याशी मी युती, सत्संग थोडा लाभला. केली तुझ्याशी मी युती, सत्संग थोडा लाभला. कोणीतरी दोघात, कंटाळेल तोवर चालू दे. केव्हा तरी दिन आपला, संपेल तोवर चालू दे. एक गझल सादर करतो. आपल्या घरात भिन्न आपलीच माणसे. आपल्या घरात भिन्न आपलीच माणसे, रोज वाटती नवीन रोजचीच माणसे. आपल्या घरात भिन्न आपलीच माणसे, रोज वाटती नवीन रोजचीच माणसे. मित्र आणि शत्रू हे म्हणायचे कुणा कसे. मित्र आणि शत्रू हे म्हणायचे कुणा कसे. शेवटी कशी असोत
आमचीच माणसे, शेवटी कशी असोत आमचीच माणसे. जो पुढे असे कुणास हात देत थांबला, जो पुढे असे कुणास हात देत थांबला. चालली पुढे निघून मागचीच माणसे. भाव आपल्यातला असा नको जसे शहर, बर. भाव आपल्यातला असा नको जसे शहर. की जिथे बड्या घरात एकटीच माणसे. भाव अरे वा. आपल्यातला असा नको जसे शहर. की जिथे बड्या घरात एकटीच माणसे. बघ जमेल गाव गाव पाहण्या चमत्कृती. बघ जमेल गाव गाव पाहण्या चमत्कृती. काय उचलतील कार्य तेवढीच माणसे. वा. जे दिसे नसे तसे असेल भरजरी तरी. जे दिसे नसे तसे असेल भरजरी तरी. भिजवतात आर्त विश्व कोरडीच माणसे. वा. राहुनी स्वतंत्र ऐक्य साधती अजय इथे. मी पहा होतं आज आपण इथे जमलोय म्हणून इथे गेलो. राहुनी स्वतंत्र ऐक्य साधती अजय इथे. वेगळ्याच बंधनात वेगळीच माणसे. वेगळ्याच बंधनात वेगळीच माणसे. आपल्या घरात भिन्न आपलीच माणसे. रोज वाटती नवीन रोजचीच माणसे. धन्यवाद. वा वा वा, खूपच सुंदर. आपलीच माणस आहे. छान. पाटील सर, सगळ्यांचं दुसऱ्या फेरीचं पण सादरीकरण झालेलं आहे. ठीक आहे मॅडम, आपण समारोपकडे जाऊया. आपल्या मिलिंद जोशी सर आहेत आपल्या श्रोत्यांमध्ये. त्यांनी एक लग्न सरायचे दिवस आहेत आणि एखाद्या नवरदेव कविता किंवा गजल असावी बुवा असं त्यांनी प्रवेश केली आहे. नवरदेव आपण काही म्हणत नाही, पण माझ्या मित्रांनी एक गजल पाठवली आहे. बागलांचे कवी आहेत, त्यांनी त्यांची जी काही गजल ती आपल्याला एक सादरीकरण करतो मी, आपल्याला शक्यतो आवडेल ती. नवरा बायकोचं प्रेम कसं असतं सुरुवातीला, मध्ये आणि नंतर शेवट कसा असतो त्या गजल मध्ये त्यांनी दाखवलंय. गजलचं नाव आहे गजल माझी बोलते. लग्नाआधी प्रिय मला तू मधुर म्हटली. लग्नाआधी प्रिय मला तू मधुर म्हटली. भार वाहिला नखऱ्यांच्या तर मधुर म्हटली. लग्नाआधी प्रिय मला तू मधुर म्हटली. भार वाहिला नखऱ्यांच्या तर मधुर म्हटली. पगार झाला आणि दिला तुझ्या हाती तेव्हा. पगार झाला आणि दिला तुझ्या हाती तेव्हा. लाडात मला करीत मुद्रा हुजूर म्हटली. पैसे संपले महिने अखेर आली मग तू. पैसे संपले महिने अखेर आली मग तू. खिसा रिकामा दिसताच मला असूर म्हटली. माझ्या नशिबी कसे वेंधळे तुम्ही लाभले. माझ्या नशिबी कसे वेंधळे तुम्ही लाभले. फनकराने हा नियतीचा कसूर म्हटली. कुशीत तारे सुंदर आले दोन आपल्या. कुशीत तारे सुंदर आले दोन आपल्या. संसाराची रात चांदणी टिपूर म्हटली. विनोद बुद्धी तुडुंब भरली तुझ्या मस्तकी. विनोद बुद्धी तुडुंब भरली तुझ्या मस्तकी. थट्टेत मला खिचडी मधला मसूर म्हटली. पक्षी उडले राहिलो जेव्हा आपण दोघे. जेव्हा मुलं बाळा सर्व निघून जातात आणि घरामध्ये फक्त म्हातारा आणि म्हातारी असतात, शेवटचं शेर तो. पक्षी उडले राहिलो जेव्हा आपण दोघे. आयुष्याची गुड मला तू खजूर म्हटली. त्या प्रकारे एक सुंदर गजल आपले नामपूरच्या मित्र आहेत त्यांनी पाठवली, ती आपल्या समोर सादरीकरण केलं. आजच्या ज्या काव्य मैत्रीचं किंवा गजल मैत्रीचं आपण म्हणूया, जे काही सादरीकरण झालं त्याचे उत्तम प्रकारे झालं. आपण समारोपात जाऊया मॅडम. हो हो तर तुम्ही घेता एखादी रचना? चालेल. घ्या, एक रचना घ्या, आपण समारोप करूया. तुम्ही एक रचना घ्या. हो हो चालेल. कवितेचं शीर्षक आहे गोंधण.
शब्दसुरांचं लेणं माझ्या श्वासांचं देणं. शब्दसुरांचं लेणं माझ्या श्वासांचं देणं. अविरत रमेल येथे काळीज गोंधन माझं. अविरत रमेल येथे काळीज गोंधन माझं. वा. माझे असणे नसणे प्राक्तन असेल माझे. हा. माझे असणे नसणे प्राक्तन असेल माझे. शब्दाच्या वारूवरुनी रमेल माझे असणे. शब्दाच्या वारूवरुनी रमेल माझे असणे. क्या बात. गाईल कोणी एक शब्द काव्य माझे. गाईल कोणी एक शब्द काव्य माझे. शब्दा शब्दातून मग स्मरेल माझे असणे. शब्दा शब्दातून मग स्मरेल माझे असणे. मी आहे मी नाही. मी आहे मी नाही नश्वर सारे काही. मी आहे मी नाही नश्वर सारे काही. उरेल माझ्या नंतरही माझे काही असणे. उरेल माझ्या नंतरही माझे काही असणे. माझे काही असणे. मस्त. वा वा, छान, छान. धन्यवाद. खूप छान. आजच्या आपल्या या काव्य मैफिलीमध्ये आपल्या सर्व कवी महोदयांच्या रचना अतिशय सुंदर असे रचनांचं सादरीकरण झालं. त्यातल्या त्यात जयश्री श्रोते मॅडम त्यांची जी काही रचना अतिशय त्यांनी सादरीकरण खूप छान प्रकारे केलं. त्याचप्रमाणे त्यांचा आवाज खूप छान प्रकारे त्यांनी चाल लावली. त्यांचा आवाज खूप छान होता. त्यांचे मी मंचातर्फे आभार मानतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे समीर विद्यासागर सर यांचे सादरीकरण उत्तम प्रकारे झालं. त्यांचे मी मंचातर्फे आभार मानतो. कल्पना देशमुख मॅडम यांचे सादरीकरण अतिशय अप्रतिम असं झालं. त्यांचे मी मंचातर्फे आभार मानतो. अजय अनंत जोशी सर यांना काही म्हणजे थोडा प्रॉब्लेम आला नेटचा, परंतु त्यांनी अतिशय सुंदर असं सादरीकरण केलं. त्यांचे शेअर एक से बडे एक होते. त्यांचे मी मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे उत्तरा अकोलकर मॅडम यांचे सादरीकरण उत्तम प्रकारे झालं. मी मंचाचा आभार मानतो. धन्यवाद सर. आणि आजचे जे काही सूचना संचालन असं अतिशय अप्रतिम असं संचालन अश्विनी जगताप मॅडम यांनी केलं. त्यांचे मी मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे आमच्या नेहमीचे जे काही श्रोते आहेत, आमचे नेहमी आमच्या कवी रचनाकार गझलकार यांना अतिशय उत्साह आणतात, चांगल्या चांगल्या पेमेंट्स करतात. सर्व श्रोते मित्रांचे मी आभार मानतो ज्यांनी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली या मंचाची. ते आमच्या द मॅजिक मॅन इन चंद्रा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमचे मित्र नरेश चंद्र जोशी सर यांचे आभार. त्याचप्रमाणे गजर माय मराठीचा हा कार्यक्रम उत्तम असा उत्तुंग शिखरावर नेण्यासाठी ज्यांची धडपड नेहमी चालू असते आणि विश्वातील अतिशय मराठी नामांकित कवी रचनाकार गझलकार टिपून आपल्या या मंचावर ते आणत असतात. त्यांच्या मराठी विभागाच्या कार्याध्यक्षा प्राजक्ता पटवर्धन मॅडम यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि सर्व जे काही तांत्रिक सल्लागार आहेत ते फाउंडेशनसाठी नेहमी काम करतात, त्यांचे मी आभार मानतो. आणि पुन्हा भेटू आपण पुढील रविवारी रात्री 9 वाजता प्राजक्त संध्या कार्यक्रमामध्ये नवीन रचनाकारांसोबत, नवीन गझलकारांसोबत, नवीन सूत्रसंचालकांसोबत. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. सर्वांना शुभरात्री. नमस्कार. शुभरात्री. शुभरात्री. धन्यवाद. 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 सर्वांचे धन्यवाद. विश्व कीर्तिमान प्राप्त द मैजिक मैन एन चंद्रा पटेल, आपका अपना पटेल, यत्र तत्र सर्वत्र. द मैजिक मैन एन चंद्रा फेसबुक पेज और YouTube